काय सांगाल, पाकिस्तान गिरे तो भी टांग ऊपरवाली परिस्थिती आहे. तिकडे एवढा मोठा खोटा प्रचार सुरू आहे आणि तिथे रॅली काढत फटाके फोडत आहेत. कसं बघताय याकडे आपण? पाकिस्तानचं हे नेहमीचंच आहे. प्रत्येक वॉरमध्ये ते हे म्हणतात की आम्ही जिंकलो. 48 मध्ये सुद्धा त्यांना आम्ही श्रीनगरमधनं खदेडून लावलं होतं, तरी सुद्धा ते तेव्हा म्हणाले की आम्ही जिंकलो. 65 मध्ये सुद्धा ते म्हणाले आम्ही जिंकलो, जेव्हा की आम्ही त्यांचे 90 पॅटर्न टँक मारले होते आणि त्याचं पॅटर्न नगर बनवलं होतं. 71 मध्ये आम्ही त्यांचे 2 तुकडे केले, तरी सुद्धा ते म्हणाले की आम्ही जिंकलो, कारण तुम्ही वेस्ट पाकिस्तान घेऊ नाही शकले. आणि 99 मध्ये सुद्धा ते म्हणाले आम्ही जिंकलो, कारण तुम्ही काही स्वतःची आमची जमीन घेतलेली नाही, तुम्ही स्वतःची जमीन आमच्याकडनं घेतलेली आहे. तर याही वेळेला ते तेच म्हणतात आहेत की तुम्ही जरी आमच्या जवळपास 10 ते 12 हजार कोटी डॉलरचं नुकसान केलं असेल, तरी सुद्धा आम्हीच जिंकलेलो, कारण तुम्हाला सीजफायर पाहिजे होतं, आम्हाला नको होतं. तर दुसरी प्रश्न असा आहे की जी शस्त्रसंधी झाली त्यामध्ये पाकिस्तान कसा घाबरला आणि अमेरिकेकडे गेला गेला असून, कारण सरगोता एअरबेस जो भारताने नष्ट केला या संदर्भात जर बघितलं तर पंतप्रधान शाहबाज शरीफला वाटलं आणि म्हणून अमेरिकेसमोर ते दयायाचना मागत आहे. सरगोता बेस जवळ किंवा इस्लामाबादच्या नूरखान बेस जवळ दोन्ही ठिकाणी F-16 आणि चायनीज J-10 विमानं आहेत. त्याच्यामुळे ती विमानं अण्वस्त्र नेण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे दोन्ही बेसवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला त्यांना भीती वाटणं साहजिक आहे की जर हा हल्ला चुकून त्यांच्या गारावर पडला तर काय होईल. पण एक गोष्ट मात्र आहे की अमेरिकन प्रेसमध्ये हे आलेलं आहे की किराणी हिलमध्ये आणि चाचार हिलमध्ये एक मोठा गड्डा दिसतो आहे आणि त्याच्याकरता अमेरिकन लोक पाकिस्तानमध्ये आलेले आहेत आणि इजिप्तची 2 जहाजं बोरन मटेरियल घेऊन पाकिस्तानमध्ये आलेली आहेत. याचा अर्थ असा की तिथे जो काही अंडरग्राऊंड टनेलनी जोडलेलं होतं रावलपिंडीच्या नूरखान बेसला, ती नष्ट झालेली आहे आणि आता त्यातनं किरणोत्सर्ग चालू झालेला आहे, न्यूक्लिअर रेडिएशन चालू झालेलं आहे. ते कमी करण्याकरता किंवा ते तपासण्याकरता हे बोरॉन मटेरियल आणि अमेरिकेचे लोक हे दोघंजण येतात आहेत. कदाचित इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे सुद्धा लोक येतील, पण ते पाकिस्ताननी हे कबूल केलेलं नाही आहे. आजच्या DGMOच्या पत्रकार परिषदेमध्ये एकाने हा प्रश्न विचारला होता, पण त्यांनी DGMOंनी याला सरळ उत्तर देण्याचं टाळलं. लष्कर ए तोयबाचे टॉप कमांडर मधुसर खास उर्फ जुंदालच्या खात्मा झालेला आहे. त्यासोबत जर बघितलं असेल तर लष्करी तोयबाच्या मोठा तेरकी अब्दुल रौफई उपस्थित होता. जेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी आपण जर बघितलं सर्वांचे नाव समोर येत आहे आणि पाक आर्मी राजकारणी अतिरेक्यांची मोठी मिलीभगत यामध्ये दिसून येत आहे. कसं बघता याकडे? त्याच्याकडे पाकिस्तानचा हा डाव आहे. एक तर रौफ जो आहे तो LETचा डेप्टी कमांडर आहे आणि दुसरा जो आहे तो रौफ जो मेला तो जैश ए मोहम्मदचा डेप्टी कमांडर होता, तो अझर महमूदचा मुलगा होता. आता हा जो आहे त्याला तिथे ठेवून आणि त्याचं नाव देऊन पाकिस्ताननी हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला होता की भारत जसं म्हणतो तसं अझरचा मुलगा मारला गेला नाही, तो अजून जिवंत आहे. पण अमेरिकेच्या डाटाबेसमध्ये जे काही LETच्या रौफचं पूर्ण आयडेंटिफिकेशन आहे, ते सध्याचा जो माणूस त्यांनी मौलवीचं काम केलं त्याच्याशी पूर्ण मिळतं जुळतं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा परत एकदा जगासमोर आलेला आहे. नूर खान एअरबेसचा नाश हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धक्का आहे का? हो, धक्का आहे, कारण तिथनं F-16 विमानं उडतात आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं तिथे शस्त्रागारही आहे अण्वस्त्रांचं. तर ते जर याच्यात डॅमेज झालं असेल तर न्यूक्लिअर स्फोट झालेला नाही आहे, कारण न्यूक्लिअर स्फोट झाला असता तर मशरूम क्लाउड आला असता. पण न्यूक्लिअर एमिशन मात्र होत आहे, किरणोत्सर्ग ज्याला आपण म्हणतो ते होत आहे. ते पाहण्याकरता अमेरिकेची माणसं आणि इजिप्तकडनं बोरॉन खनिज पदार्थाचा मटेरियलचा पुरवठा पाकिस्तानला झालेला आहे.